सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आज आहे पौष पौर्णिमा, जिला आपण शाकंभरी पौर्णिमा देखील म्हणतो. हिंदू परंपरा आणि संस्कृतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे पौष पौर्णिमा. हा सण भगवान विष्णू आणि देवी शाकंभरी यांना समर्पित आहे. भारतातील काही भागात या दिवशी सूर्यदेवाचीही पूजा केली जाते. पौष पौर्णिमा ही नववर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे त्याचे महत्त्व पुराणांमध्ये विशेष सांगितले आहे. या दिवशी हिंदू घरांमध्ये भगवान सत्यनारायणाची कथा व पूजा केली जाते. या दिवसापासून पौष महिना सुरू होतो, जो पौराणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. त्याचबरोबर प्रयागराज, कुरुक्षेत्र, हरिद्वार, काशी, नाशिक आणि उज्जैन यांसारख्या पवित्र तीर्थस्थळी जाऊन गंगा स्नान केल्यास मोक्षाचे द्वार खुले होते असे सांगितले जाते. पण सर्वांनाच गंगेत स्नान करणे शक्य नसते. अशा वेळी घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्याचंही पुण्य लाभते असे मानले जाते. पौष महिन्यात पूजा केल्यास भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. पौष पौर्णिमेला स्नान व दान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्ती होते. आता पौष पौर्णिमेच्या दिवशी पौष पौर्णिमेची आणि शाकंभरी पौर्णिमेची कथा ही ऐकली जाते. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तर आज मी तुम्हाला या दोन कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा, आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. आणि ही जर कथा आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. आता जर तुम्ही पौष पौर्णिमेचं व्रत केलं तर तुम्हाला 32 पौर्णिमा केल्याचं व्रताचं पुण्यफळ देखील मिळतं असे म्हणतात. तसेच या पौष पौर्णिमेच्या दिवशी काळूबाईची देखील यात्रा असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण तिथे जातात. काळूबाई म्हणजेच महाकाली, कालरात्री, आदिमाया शक्ती ही सगळी काळूबाईच आहे. आजची ही सुंदर कथा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी यशोदा मातेला सांगितलेली आहे. भगवान श्रीकृष्णांना एकदा त्यांची माता म्हणजेच यशोदा मातेने विचारलं, अरे श्रीकृष्णा, तू तर अखंड विश्वाला निर्माण करणारा आहेस. या अखंड विश्वाचा पालन करणारा तो आहेस आणि अखंड विश्वाचा शेवटही करणारा तोच आहेस. कृष्णा, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे. या पृथ्वी तलावरती अखंड सौभाग्य जर प्राप्त करायचं असेल, दीर्घ आयुष्य मिळवायचं असेल, तर व्रत कोणतं आहे तू मला सांग. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने स्मित हास्य केलं आणि आपल्या मातेला सांगितलं की माता, तू ध्यान देऊन ऐक. माते, विस्तारपूर्वक मी तुला व्रत सांगतो आणि हे व्रत जर केलं तर अखंड सौभाग्य प्राप्त होतं. आता हे बोलणं भगवान श्रीकृष्णांचं ऐकल्यानंतर यशोदा माता म्हणाली, अरे श्रीकृष्णा, 32 पौर्णिमेचं व्रत केलं तर सौभाग्य प्राप्त होतं. तुझं बरोबर आहे, परंतु या पृथ्वी तलावरती अशी घटना घडली का बरं? या पृथ्वी तलावरती पहिलं व्रत कोणी केलं आहे का? आता आपल्या आईचं बोलणं भगवान श्रीकृष्णांनी ऐकलं आणि भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की हे माते, तू ध्यान देऊन ऐक ना. मी तुला सांगतो की हे व्रत कोणी केलं पाहिजे, परंतु ही कथा फक्त शेवटपर्यंत तू ऐक आणि जो शेवटपर्यंत ऐकत हे व्रत करेल ना, त्याच्या जीवनातील सगळी दुःख दूर करण्याची जबाबदारी माझी आहे. भगवंत त्या ठिकाणी बघा आपल्या मातेला सांगू लागले की या पृथ्वीवरती अत्यंत प्रसिद्ध असणारा एक राजा चंद्रपाल राजा होता. कार्तिका नावाची त्याची नगरी होती. अतिशय समृद्ध अशी नगरी की संपूर्ण नगरी हिरे, माणिक, मोती यांनी भरलेली नगरी. ही काही कमी नव्हती. या नगरीमध्ये धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण सुद्धा अत्यंत धनवान होता. अतिशय सुशील, सुंदर दिसणारी त्याची पत्नी पतिव्रता होती. भगवंताची देवी, देवतांची पूजा करणारी ती होती. आपल्या पतीचा आदर करणारी होती. सासू सासऱ्यांचा आदर करणारी होती. सगळं बघा, धनधान्य सगळं त्या ब्राह्मणाकडे, परंतु एका गोष्टीची कमी, पुत्रप्राप्ती नाही.
एके दिवशी या नगरीमध्ये म्हणजेच कार्तिक नगरीमध्ये एक तपस्वी साधू आले हिमालयातून आणि या नगरीमध्ये दररोज ते भिक्षा मागायचे. सगळी भिक्षा गोळा करायची, गंगा नदीच्या काठावर जाऊन जेवण करायचे. परंतु धनेश्वर जो ब्राह्मण आहे त्याच्या घरी बघा भिक्षा अजिबात मागायची नाही. सगळ्या लोकांकडे भिक्षा मागायचे ते साधू संत तपस्वी साधू. परंतु धनेश्वर ब्राह्मणाच्या घरी कोणीच भिक्षेला येत नव्हतं. दोघेही पती पत्नीला फार वाईट वाटत होतं की दिव्य साधू आमच्या घरी का बरं येत नाही, शेजारच्या घरी येतात, आमच्या घरी येत नाही. धनेश्वराच्या पत्नीने सांगितलं की अहो, तुम्ही जाऊन साधूला भेटा ना, का ते आपल्याकडे येत नाही. ब्राह्मण गंगा नदीच्या काठावरती गेला. त्या ठिकाणी तपस्वी साधू हे जेवण करत होते. ब्राह्मण गेला, साधूंच्या पायांशी नतमस्तक झाला, नमस्कार केला, दंडवत घातला. त्या ब्राह्मणाने साधू महाराज, तुम्ही सगळ्या गावामध्ये भिक्षा मागताय घरोघर, माझ्या घरी का बरं येत नाही, माझी भिक्षा तुम्ही का घेत नाही. त्या दिव्य साधूनं सांगितलं, बघा तपस्वी हे धनेश्वर, अरे तो निपुत्रिक आहे. निपुत्रिकाच्या घरी जर मी भिक्षा घेतली तर मला मोठं पाप लागेल, मला नरकात जागा नाही मिळायची, स्वर्गात तर नाही. असं बोलणं ऐकल्यानंतर तो धनेश्वर अगदी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याला मनातून खूप वाईट वाटलं. तो हात जोडून नम्रपणे विनंती करू लागला की हे साधू महाराज, मी निपुत्रिक आहे, मला पुत्र नाही. मान्य, मला माझ्याकडे धनसंपत्ती भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, सगळं माझ्याकडे आहे, परंतु पुत्र नाही. तुम्ही तर त्रिकालदर्शी साधू महाराज आहात, भूत भविष्य जाणणारे तुम्ही आहात. योगशक्तीद्वारे मला सांगा पुत्रप्राप्तीसाठी काहीतरी उपाय. या ब्राह्मणाचं नम्रतेने जे बोलत होता तो ब्राह्मण त्याचं बोलणं ऐकून ते साधू महाराज म्हणाले की हे धनेश्वर, उपाय आहे बाबा. रणचंडिकेची ज्या वेळेला तू भक्ती करशील, चंडिका देवीची अगदी भक्ती मनापासून करशील ना, देवी तुला पुत्रप्राप्ती नक्की देईल. तीच आदिमाया शक्ती, अखंड विश्वाची माता ती. परंतु तुझा होणारा पुत्र फक्त 16च वर्ष जगेल, अल्प आयुष्य आहे त्याला. आता हे ऐकल्यानंतर हा दुःखी झाला. परंतु साधू महाराज याच्यावर काय उपाय. यावेळी साधू महाराजांनी सांगितलं, तू जंगलामध्ये जाऊन चंडिका देवीची भक्ती कर आणि चंडिका देवीच तुला सगळं सांगेल. आता ब्राह्मण नतमस्तक झाला, पायाशी आशीर्वाद घेतला आणि घाईघाईने आपल्या घरी गेला. आपल्या पत्नीला सगळं सांगितलं आणि सांगितल्यानंतर हा धनेश्वर ब्राह्मण जंगलाच्या दिशेने निघून गेला. घनदाट अशा जंगलामध्ये तो एका पिंपळाच्या झाडाखाली चंडिका मातेची सेवा करू लागला, म्हणजेच भक्ती करू लागला, तपश्चर्या करू लागला, घोर तप करू लागला. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. 10 दिवसाच्या काळात तो रात्रंदिवस बघा ब्राह्मण चंडिका मातेचे स्मरण करत होता. एक पाय उभा राहून 10 दिवसानंतर चंडिका माता त्या ठिकाणी आली. हे धनेश्वरा, मी प्रसन्न आहे तुझ्या भक्तीवर, काय तुझी इच्छा आहे रे आता. धनेश्वराने सांगितले की हे देवी माता, मला पुत्र नाही. चंडिका देवीने त्या ठिकाणी सांगितले की तुला पुत्र प्राप्ती होईल, सुंदर पुत्र होईल, ज्ञानवंत पुत्र होईल तुला. परंतु हा पुत्र 16 वर्षांचा आयुष्य याला. आता ब्राह्मणाला दुःख वाटलं, बघा 16 वर्षात माझा पुत्र जावा. देवी, मी मनापासून तुमची भक्ती करतोय, अखंड विश्वाची माता आहात तुम्ही, तुमच्या हातात सगळं आहे, तारण मारण सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही मला उपाय सांगा, माझा पुत्र हा दीर्घायुष्य जगला पाहिजे. त्यावेळी चंडिका मातेने धनेश्वराला सांगितलं की धनेश्वरा, सकाळ झाली ना की तुला एक आंब्याचं झाड दिसेल, त्या ठिकाणचा आंबा न्यायचा, तो तुझ्या पत्नीला द्यायचा, त्यामुळे तिला पुत्रप्राप्ती होईल. या पुत्राला दीर्घायुष्य मिळावं म्हणून तुझ्या पत्नीला सांगते की 32 पौर्णिमेचं व्रत करायचं, 32 दिवे कणकेचे लावायचे आणि आदिमाया शक्तीची पूजा, भगवान शिवशंकरांची पूजा, भगवान श्रीहरी विष्णुदेवांची पूजा मनापासून अगदी नामस्मरण करायचं, लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं, चंद्रदेवाची पूजा करायची आणि तुमच्या कुलदेवीची पूजा कर. तुझ्या पत्नीला हे 32 पौर्णिमेचं व्रत करायला सांग. पौर्णिमेचं व्रत जर मनापासून केलं तर तुझा पुत्र दीर्घायुष्य होईल. आता ब्राह्मणाने सगळं हे ध्यान देऊन ऐकलं. देवी माता निघून गेली, गुप्त झाली. सकाळ झाली, ब्राह्मण तसा उठला, आंब्याचं झाड बघितलं. त्याला आता काही कळेना. चंडिका देवीने सांगितलं होतं की आंबा घरी घेऊन जायचा, एकच आंबा घेऊन जायचा घरी, पण आंबा काय तोडता येईना. हुशार ब्राह्मण होता. गणपती बाप्पाचं स्मरण केलं की गणपती बाप्पा माझं कार्य सिद्धीच करावं, आणि बघता बघता ब्राह्मणाला तो आंबा देखील तुटला. ब्राह्मण घाईघाईने घरी गेला आणि आपल्या पत्नीला तो आंबा खायला दिला. सगळं सांगितलं व्रताबद्दल, 32 पौर्णिमेच्या व्रताबद्दल.
तो आंबा पत्नीने खाल्ला विश्वासाने, कारण ती भक्ती करणार होती. दिवसामागून दिवस चालले होते. काही दिवसातच या ब्राह्मणाची पत्नी गर्भवती राहिली. निसर्ग नियमाप्रमाणे 9 महिन्याच्या काळानंतर सुंदर असा एक पुत्र प्राप्त झाला. अतिशय सुंदर होता तो. त्या पुत्राचं तेज चंद्र आणि सूर्याप्रमाणे होतं. ब्राह्मणाने अख्ख्या गावाला जेवण दिलं, गोड जेवण केलं. ब्राह्मणाला आनंद झाला. दोघीही पती पत्नी दिवसामागून दिवस चालले होते. मुलगा हळूहळू निसर्गनियमाने मोठा झाला, परंतु पुढे दोघेही पती पत्नींना काळजी वाटू लागली की चंडिका देवीने सांगितलं की 32 पौर्णिमेचं व्रत केलं तर याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. परंतु त्यांच्या मनात थोडीशी शंका निर्माण होऊ लागली. मुलाचं 2 वर्ष बाकी होतं. 14 वर्षाचा मुलगा झाला आणि या धनेश्वर ब्राह्मणानं काय केलं, आपल्या मेहुण्याला बोलावून घेतलं. म्हणला, काय घडलं? आम्ही आमच्या मुलाला डोळ्यासमोर मरताना बघू शकत नाही, त्यामुळे तू त्याला कुठेतरी घेऊन जा, काशीला घेऊन जा. काशीमध्ये विवाह चालला होता आणि या धर्मशाळेमध्ये 2 मामा बाचेच राहत होते आणि त्या ठिकाणचा नवरदेव हा पळून गेला. त्या नवरीच्या पित्यानं पाहिलं की हा मुलगा सुंदर दिसतोय. नाव देवदास होतं त्या ब्राह्मणाच्या पोराचं. आणि बघा, मामाला विचारलं की तुमचा भाचा आमच्या मुलीशी लग्न करू शकेल का? आता हा म्हणाला, मामा बरं म्हणाला, पण सगळं तुम्हाला द्यावं लागल, तुम्हाला जे लग्नात मिळाले ते देऊ म्हणाले. तसे सुंदर देवीदास ब्राह्मणाच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाला. परंतु त्याच रात्री, लक्षात घ्या, वर्ष संपत आलं होतं. यमाला कळालं नाही या देवीदासचा मृत्यू होणार होता. सर्पाहून एक सर्प त्या ठिकाणी आला. काळ आला होता, पण सर्पही त्या ठिकाणी त्या देवीदासचा प्राण घेऊ शकला नाही, कारण की त्या ठिकाणी जी शक्ती होती पाठीमागं ही चंडिका देवीची होती. ती शक्ती होती आदिमाया शक्तीची. भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आले. हा साप सुद्धा चावू शकला नाही. यमदूतांनी त्या ठिकाणी त्या देवीदाचे प्राण घेऊन जाऊ शकले नाही. त्या ठिकाणी महाकाली म्हणाले, माझा आशीर्वाद आहे. त्याच्या मातेने 32 पौर्णिमेचं व्रत केले आणि शब्द मी दिला. त्या ठिकाणी आदिमाया शक्तीने सांगितलं, तुम्ही याचा प्राण घेऊ शकत नाही, याला दीर्घायुष्य प्राप्त आहे. आता यमही या ठिकाणी हात जोडून माघारी निघून गेले. बघा, कारण त्या ब्राह्मणाच्या पत्नीनं 32 पौर्णिमेचं व्रत अगदी मनापासून केलं. महाकालीचे. आणि याच्यानंतर बघा, दोघेही पती पत्नी, देवीदास याची पत्नी, त्याचा मामा अगदी आनंदात गावाला निघून आले. 16 वर्ष वय झालं होतं. गावात आल्याबरोबर लोकांनी सांगितलं, ब्राह्मणाच्या घरी जाऊन धनेश्वराला आनंद झाला. गगनात मावेनासा त्याला ओवाळण्यासाठी त्याची आई पिता त्या ठिकाणी आले आणि कालिका मातेचे आभार मानले. पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडवून दाखवते. आता मी तुम्हाला शाकंभरी पौर्णिमेची, शाकंभरी देवीची कथा सांगणार आहे. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता. त्याचे नाव दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा धूर्त आणि कावेबाज होता. दुर्गमासूर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करत असे. देवांचे जीवन वैभवात सुखात असे. मानव श्रद्धेने जगत होते, समाधानात राहत होते. ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमासूर सूक्ष्मरित्या पाहत असे आणि अत्यंतिक द्वेषबुद्धीने मुठी वळून वळून त्यांच्या नाशाचा विचार करे. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासूरला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे, त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू हतबल झाला की त्याची हत्या करावी, विजय मिळवावा. दुर्गमासुराने या दृष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. दुर्गमासूर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवाने राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवांचा एकच शब्द तथास्तु. पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यांसह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तिहीन झाले.
ते अक्षरशः हतबल झाले. वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. सर्वांना हकलून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर उन्मत्त बेफाम बनला. मानवांच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देव मानवांनी, ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ बाहुतील शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते, पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का? नाही. ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले. सर्व देव, मानव आणि ऋषी जगन्मातेला शरण गेले. आधी माता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एक नव्या ऊर्जाचा, तेजाचा, सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी प्रकट झाली, कसे रूप होते तिचे! आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडपे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविधरंगी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला, नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळ, फळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले, सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रे अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासूरला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान, मंत्र, सामर्थ्यांसह देवांकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाले, हे श्रेष्ठ ज्ञान नाही, हीच माझी वाणी आहे, हीच माझी मंत्रशक्ती आहे, हेच माझे एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा, हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालन पोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची पूजा केली जाते. शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी हे माता पार्वतीचेच रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकरांना मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडले. दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही, तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधूनच विश्वाचे पालन पोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी 64 भाज्यांचा देखील नैवेद्य बनवला जातो. जो भक्त मातेची पूजा, ध्यान, जप, आराधना करतो त्याला लवकरच अन्न, पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते. देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात असे म्हटले जाते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.